श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिवलीलामृत ह्या ग्रंथाचे पारायण कसे करावे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण महिना हा भगवान शंकराची सेवा करण्यासाठी अतिशय पवित्र व महत्त्वाचा महिना मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान शंकराची केलेली कोणतीही सेवा ही फलित जाते व त्यामुळे भगवान शंकराची कृपा ही आपल्यावर असतेच. भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत, भोलेनाथ आहे, भक्ताच्या एका हाकेला ते धावून येणारे आहेत. ह्या महिन्यात भगवान शंकरांचे जास्तीत जास्त नामस्मरण व सेवा ही आपल्याला करायची आहे, जेणेकरून भगवान शंकरांची कृपादृष्टी ही आपल्यावर कायम राहील. त्याचबरोबर ह्या महिन्यात आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण देखील करायचे आहे. आता शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करायचे, त्याचे नियम अटी काय आहेत व फायदे काय आहेत ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम शिवलीलामृत ह्या ग्रंथाचे पारायण का करावे, कारण भगवान भोलेनाथ हे साम सदाशिव आहेत, भोळे आहेत. त्यांची थोडीही केलेली सेवा ही जास्त फलदायी असते. लग्न जमत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल, बाहेरची बाधा आहे, हितशत्रू वाढलेले आहेत, तुमच्या मनातील अशक्य कोटीच्या गोष्टी देखील शिवलीलामृत पारायणाने शक्य होतात. शिवलीलामृत पारायण हे अतिशय पवित्र व दिव्य ग्रंथ मानला जातो. सर्वप्रथम ह्या ग्रंथामध्ये किती अध्याय आहे, रोज किती अध्याय वाचावे हे आपण आता जाणून घेऊया. शिवलीलामृत पारायणाचे टोटल 14 अध्याय आहे. 15वा अध्याय हा आत्ता ॲड झालेला आहे. खरं तर 14च अध्याय आहे, म्हणून आपल्याला 14च अध्यायाचे पठण करायचे आहे. तुम्ही 15 अध्याय वाचले तरी चालेल. ज्यांनी शिवलीलामृत पारायण केलेले आहे त्यांना माहीत आहे अध्याय थोडेसे मोठे आहे, परंतु 14च आहे. त्यानुसार आपल्याला दररोज 2-2 अध्याय हे पठण करायचे आहे. काही जण 2 दिवसाचे देखील हे पारायण करतात, तर कोणी फक्त एका दिवसातच हे पारायण करतात. ज्यांची बसण्याची क्षमता आहे, ज्यांची वाचण्याची क्षमता आहे, जे करू शकतात त्यांनी एका दिवसात हे पारायण केले तरी चालेल, परंतु आपल्याला 7 दिवसात किंवा 3 दिवसातच हे पारायण करायचे आहे. सर्वप्रथम ज्यांना 7 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी दररोज हे 2-2 अध्याय वाचावे, जेणेकरून 7 दिवसात हे पारायण पूर्ण होईल. म्हणजेच तुम्हाला पहिल्या दिवशी 1 ते 2 अध्याय वाचायचे आहे, दुसऱ्या दिवशी 3 ते 4 अध्याय वाचायचे आहे, तिसऱ्या दिवशी 5 ते 6 अध्याय वाचायचे आहे, चौथ्या दिवशी 7 ते 8, 5व्या दिवशी 9, 10 आणि 6व्या दिवशी 11, 12 आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी तुम्हाला 13 आणि 14 अध्याय वाचायचे आहे. कारण 7 दिवसात पारायण का करतात, कारण तो एक सप्ताह काळ असतो. आजकाल सर्व काही खूप फास्ट झालेले आहे, कोणाला इतका वेळ नाही आहे, परंतु तरीही ज्यांना इच्छापूर्ती असेल, बघा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असते ना, तेव्हा आपण एकदम शुद्ध अंतकरणाने अगदी मनापासून आपण सेवा करत असतो. तुम्हाला 7 दिवसाचं पारायण नसेल शक्य होत तर तुम्ही 3 दिवसाचं पारायणही करू शकता. आता 7 दिवसाच्या पारायणाला अर्थात रोज 2 अध्याय हे आपल्याला वाचायचे असतात. शिवलीलामृत पारायण कधी करायचे? सर्वात प्रथम भगवान शंकरांची सेवा करण्याचा सर्वात महत्त्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो. प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरच्या 1.5 तास आधी आणि 1.5 तास नंतर, म्हणजेच तुम्हाला 4 ते 7:30 पर्यंत तुम्हाला हे पारायण वाचायचं आहे. परंतु बरेच जण हे नोकरीला असतात, ज्यांच्याकडे वेळ नसतो, त्यांनी पहाटे हे पारायण केले तरी चालेल. परंतु भगवान शंकराची सेवा ही प्रदोष काळातच केली जाते. परंतु ज्यांना शक्य नसेल त्यांनी पहाटे केली तरी चालेल. शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करण्याच्या आदल्या दिवशी
म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरात जायचे आहे व भगवान शंकराच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करायचे आहे. बेलपत्र अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा भगवान शंकराची सेवा स्त्रिया करतात तेव्हा त्यांनी नमः शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा असतो आणि पुरुष जेव्हा सेवा करतात त्यांनी ओम नमः शिवाय ह्या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा असतो. तसेच तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवर 11 बेलपत्र अर्पण करायचे आहे व संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा हे सर्वांना माहीतच असेल. सर्वप्रथम संकल्प करताना हातात थोडेसे पाणी घ्यायचे आहे, त्यात फूल किंवा अक्षदा घ्यायचे आहे, त्याखाली एक डिश ठेवायची आहे व संकल्प करताना अगोदर तुमचे नाव व नंतर गोत्र घ्यायचे आहे. ज्यांना आपले गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप गोत्र म्हणायचे आहे व आपल्या मनातील इच्छा भगवान शंकरांना सांगून ते पाणी डिशमध्ये सोडून द्यायचे आहे. याला म्हणतात संकल्प करणं. व त्यानंतर पारायणाला सुरुवात करून रोज 2-2 अध्याय हे आपल्याला पठण करायचे आहे. शिवलीलामृत पारायण करत असताना आपल्याला पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे. तुमच्याकडे पांढरा ड्रेस साडी असेल तर ते तुम्ही परिधान करू शकता व पुरुषांनी देखील पांढरे वस्त्रच परिधान करायचे आहे. आपल्याला आपल्या कपाळावर भस्म लावायचा आहे. बघा, जेव्हा आपण भगवान शंकराची पूजा करतो तेव्हा आपण भगवान शंकरांना भस्म लावतो. तोच भस्म आपल्याला आपल्या कपाळी लावायचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवलीलामृत पारायण करत असताना कोणते नियम पाळायचे? जास्त काही नियम नाही आहे. फक्त आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचे आहे, परान्न सेवन करायचे नाही आहे व ब्रह्मचर्याचे पालन 7 दिवस करायचे आहे. या 7 दिवसातच आपल्याला हे नियम पाळायचे आहे. आता बरेच जण हे बाहेर राहतात, त्यांना बाहेरचे जेवण हे खावावेच लागते. तर त्यांनी काय करायचे? त्यांनी 5 वेळेस गायत्री मंत्र म्हणून नंतरच ते अन्न ग्रहण करायचे आहे. परंतु जे घरी आहे त्यांनी शक्यतो घरचेच अन्न खायचे आहे, परान्न वर्ज्य करायचे आहे. म्हणजेच या 7 दिवसात तरी किमान बाहेरचे अन्न खाऊ नयेत. जास्त काही नियम नाही आहेत, थोडेसेच नियम आहेत जे आपल्याला या 7 दिवसात पाळायचे आहे. आता शेवटच्या दिवशी काय करायचं किंवा भगवान शंकरांना कशाचा नैवेद्य दाखवायचा? भगवान शंकरांना सगळंच पांढरं आवडत असल्यामुळे आपल्याला एखादी पांढरी मिठाई असेल तर ती अर्पण करायची आहे. मिठाई नसेल तर तुम्ही दूध व साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. रोज जेव्हा तुम्ही पारायणाला बसणार आहे तेव्हा दूध व साखर भगवान शंकराजवळ ठेवायचे आहे व नंतर पारायण वाचून झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे. रोज तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालेल. आता शेवटच्या दिवशी काय करायचं? 7व्या दिवशी तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तुमच्या इच्छेनुसार पांढरे वस्त्र आणि तांदूळ तुम्हाला गुरुजींना दान करायचे आहे. नाहीतर तुम्ही गोरगरिबांना दान केले तरी चालेल. परंतु सर्वप्रथम तुम्हाला पांढरे वस्त्र व तांदूळ घेऊन मंदिरात जायचे आहे व ते भगवान शंकराच्या पिंडीसमोर ठेवून नंतर ते दान करायचे आहे. त्याचप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला काही दक्षिणाही दान करायचे आहे. तसेच सेवा करताना तुम्हाला सर्वप्रथम देवासमोर दिवा लावायचा आहे. कारण बघा, कुठलीही सेवा करताना आपण अगोदर दिवा लावत असतो, कारण अग्निदेवताच्या साक्षीने आपल्याला ती सेवा करायची असते. त्याचप्रमाणे पूर्ण पारायण होईपर्यंत आपल्याला दिवा हा लावायचाच आहे. त्याचबरोबर आपल्याला 7 दिवस ग्रंथ हलवायचा नाही आहे. वेगळी मांडणी नाही केली तरी चालेल, परंतु पारायण होईपर्यंत आपल्याला तो ग्रंथ हलवायचा नाही. हा एक सर्वात महत्त्वाचा नियम आहे. म्हणजेच तुम्ही पहिल्या दिवशी ग्रंथाचे पठण केल्यावर हा ग्रंथ त्याच जागी 7 दिवस ठेवायचा आहे व वाचून झाल्यावर ग्रंथ हलवायचा नाही. 7 दिवस हा ग्रंथ एकाच जागी बसून आपल्याला पठण करायचं आहे. तुम्ही ग्रंथ हा एखाद्या पाटावर ठेवून पठण करू शकता, परंतु 7 दिवसापर्यंत आपल्याला तो ग्रंथ हलवायचा नाही.
त्याचप्रमाणे कुठला अध्याय वाचल्याने आपल्याला काय फलश्रुती मिळते ते थोडक्यात आपण जाणून घेऊया. बघा, जेव्हा आपण पहिला अध्याय वाचतो तेव्हा पापभावना व कळत नकळत आपल्याकडून पाप झाले असेल तर त्यातून आपल्याला मुक्ती मिळते. दुसरा अध्याय जर आपण वाचला तर शिवरात्री केल्याचे पुण्य मिळते. त्याचप्रमाणे तिसरा अध्याय जर आपण वाचला तर रोगराई नष्ट होते आणि कोणाला काही रोग असेल तर ते कमी होतो. चौथा अध्याय वाचल्याने शत्रू असतात ते आपले मित्र होतात आणि घरात धनधान्य व संपत्ती येते. पाचवा अध्याय जर तुम्ही पठण केला तर सर्वत्र विजय आणि कर्जमुक्ती व गंडातर आहे ते टळतं. सहावा अध्याय जर तुम्ही पठण केला तर दुरावलेली जी माणसं आहे ती लवकर भेटतात आणि स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. सातवा अध्याय पठण केल्याने फसवणूक होत नाही आणि आठवा अध्याय वाचल्याने अपयश येत नाही. त्याचप्रमाणे नववा अध्याय जर पठण केला तर मनातील द्वेषांचा नाश होतो. 10वा अध्याय पठण केल्याने संपत्ती प्राप्त होते आणि 11वा अध्याय ज्याला रुद्र अध्याय मानला जातो याने ग्रहपीडा पिशाच्य बाधा नाहीशी होते आणि शिवलीलामृत पारायण केल्याचे फळ तुम्हाला मिळते. म्हणूनच आपण 11वा अध्याय हा आवर्जून वाचतो. आणि 12वा अध्याय वाचल्याने पापबुद्धी नष्ट होते. तसेच 13वा अध्याय वाचल्याने शत्रूचा पराभव होतो आणि मनायोग्य मुलगा मिळतो. म्हणजे ज्यांना मनासारखा मुलगा हवा आहे लग्नासाठी त्यांना तो मिळतो. तसेच 14वा अध्याय वाचल्याने नाराज झालेले माणसं परत येतात आणि अतिथी सौख्य लाभते. अशा प्रकारे शिवलीलामृत पारायण केल्याने तुम्हाला ह्या प्रकारची फलश्रुती मिळते. शिवलीलामृत पारायण हे अतिशय प्रभावी व दिव्य असा ग्रंथ आहे. तुम्ही सोमवारपासून ह्या ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करू शकता किंवा त्या अगोदरही केली तरी चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.